अरे काय केस वाढवले ते तो ती कटिंग कर ना आणि जरा घरी पैसे देत जाय आणि मावा गोवा हे सगळं बंद कर ना. तुझ्या गाडीत पैसे जाऊ राहिले, तुझ्या माव्यात पैसे जाऊ राहिले, ड्रेस मध्ये जाऊ राहिले. कवर आहे मावा गोवा तंबाखू कवर खातोय तू? हा ए डांगरे जादा बोलू नको. काय तुला जास्त लागत असते ना खर्चाला पैसे तर तुझ्या वॉचमॅनची नोकरी करतो ना तर तिकून का कमी होऊन पैसे घाल ना घरात. हा तू बाप आहे ना माझा, तू घालणार नाही मला खायला तो लोक घालणार आहे का? नको सांगू मला डांगरे. पण केसाच्या बद्दल मला काय बोलू नको. अरे कवा सुधरून तर सुधरू राहू हे पोऱ्या. तुला माहितीये का माझा एक मित्र आहे तो आहे ना ल खतरनाक आहे. गा सोन्याच्या साखळ्या फेकळ्या केस बिस पुरुळे फिरुळे डॉन आहे डॉन. तो बघ नाव घेताच आला तो बघ. ओ भाईजी अहो या ना. नमस्ते भाई. हा राहू दे राहू दे. हा सर तो प्लॅन तुम्हाला मी सेंड केलाय व्हॉट्सअपवर. हो तुम्ही चेक करा आणि मला कळवायचं काय अडचण असेल. हो सर. काय म्हणतो किती भांगार म्हणतो माझ्याकडे. हा बाय आयफोन हो काय साखळे सांग रे आला. हा आपण माणूसला इंजिनिअरिंग भाई तुम्ही काम काय करता? यामध्ये काम आला मला 15,000 रुपये पेमेंट आहे भाऊ. आणि विषय असा आहे 5,000 रुपये आपल्या नाही का माझ्या हुटक्यामध्ये जाते. 5,000 माझ्या गाडीला पेट्रोलला जातात आणि 5 जे हजार राहतात का त्याचे मी कपडे बिपडे घेतो. आणि तुला सांगतो नाही का नगरमध्ये कोणाला पण मा नाव विचार तुला काय अडचण आली तर. मग तुमचा खर्च सगळा जातो इस्त्रीमध्ये कपड्यामध्ये. मग तुमच्या घरच्यांचं काय? घरच्याच मा म्हातारा काम करता ना. काय वॉचमॅन मा म्हातारा. वॉचमॅन. हा 5,000 रुपये पेमेंट आहे. भाई तुमची आई काय करते? आई नाही 5 मिनिट थांबा. हॅलो बोल ना. काय 17 फोन लावतो रे. 12 तुला सांगितलं फोन नको लावू जाऊ. हा ठेव फोन डांगरे. भाई फोन कोणाचा होता? हे म्हाताऱ्याचा फोन होता. म्हातार म्हणजे? हा माझ्या बापाचा फोन होता. बापाचा. बापाचं म्हणजे वडील? हा वडील. वडिलांचा फोन होता. हा अरे कोणत्या अँगलनी भाई याच्या बापाची इज्जत करू शकत नाही. कोणत्या अँगलनी भाई आहे रे? गायामध्ये नकली सोनं घालून म्हणतो ते गाव भरण लोकांना सांगतो मी आलो भाई. काय त्याचं राहणीमान काय ते हे आयफोन घेऊन येतो तुला असं वाटतं मी भाई आहे. लोक तुझ्या कोणाला जण बघतात माहिती का? छपरी काय छपरी समजते तुला. छपरी केस वाढलेत 100 रुपये जाऊन कटिंग करून ये. तुला बापाची इज्जत करतात ना. तो कोणत्या अँगलने भाई आहे रे? अरे काय तुझा मित्र असा मी भाई आहे म्हणे भाई आहे. एमआयडीसी मध्ये 15,000 रुपये अँगलने सांगतो भाई. 5,000 रुपयाची मावेचे खर्च आहे. अरे मावाने गु खायला पाहिजे ते जागा अक्कवलीन जशी. काय तू एक आणि काय तुझा मित्र म्हणे भाई आलाय भाई. मला वाटलं लय मोठा भाई असन. अरे हा तो छपरी निघला ना. हे नकली सोन्या गायातलं कळत नाही का लोकांना? गाव भर बाबाटा करतो पायात घालतो 200 रुपयाची चप्पल आणि गाव पर्यंत येतो 100 रुपयाचा गॉगल. तू एवढा बोल बच्चन देऊ राहिला का? तू काय काम करतो? किती पैसे कमी जातो? अरे मी बिझनेसमॅन आहे बिझनेसमॅन. मला वर्षाला 12 लाख रुपयाचं पॅकेज आहे माहिती का तुला? आपण त्याच्या पुढं मग एवढं पण नाही.
सांगू राहिला. 2 पैसे कमवायचे असतात ना तर ते साचून ठेवावं लागत आहेत. आलं का लक्षात? लोकांनी बघितलं ना पाहिजे तुझ्याकडे किती पैसा आहे ते. तुझं राहणीमान लोक जज करीत नाहीत अजिबात. तुझा साधेपणा हा लोक जज करत असतात. हे नकली घालून आयफोन घेऊन स्वतःला तो 30 मार्क समजतो का? अरे पैसा हा दाखवायचा नसतो तर तो साचून ठेवायचा असतो. गरज पडली ना तर त्याला बाहेर काढावं लागतं. समजलं का? आधी बापाची इज्जत करायचं शिक नालायका. खरंच भाऊ बर का, तू माय डोळे उघडले. मी माझ्या बाप्पाला अरे का रे बोललो तुमच्या समोर, पण मायकून चुकलं राव भाऊ बर का. या साखळ्या बिकळ्या मी नकली दिखावा करतो लोकांना, मी नाही का काहीच थापाटा घेतो मी असा आहे तसा आहे. पण खरंच तू माझे डोळे उघडले भाऊ बर का. धन्यवाद. तू देव माणूस आहे, पाया पडतो मी. अरे माझ्या पाया पडण्याआधी ना तुझ्या वडिलांच्या पाया पड, ज्याने तुला जन्म दिलाय. आलं का लक्षात? हा. जन्म देऊन त्याने तुला हे दिवस दाखवलेत. हे सोनं घालून हिंडण्यापेक्षा ना त्यांच्यासाठी तू सोन्यासारखे दिवस तयार कर. आलं का लक्षात? 15,000 रुपये पगार पडतो भाऊ तुला. 10,000 रुपये तू मागं टाक. त्याच 10,000 रुपये तू स्वतःचं घर, गाडी, बंगला हे घ्यायचे स्वप्न बघ. विचार कर. हे नकली सोनं घालून लोकांना येड्यात काढण्यापेक्षा ना तू लोकांना येड्यात काढत नाही भाऊ, तू स्वतः येड्यात काढतो स्वतःला. आलं का लक्षात? विचार कर, सुधारण्याचा प्रयत्न कर. हे असं राहणीमान तुला असं वाटत असं मी बाहेर राहतो, हे चुकीचं आहे मित्रा. तू लोक छपरी म्हणते 4 माणसं. आजही तुझ्या मित्राला फोन लावून विचारतो. लाव तुझ्या मित्राला फोन. तुम्ही बोला कोणाला लावू? एक नंबर केला. हा हॅलो, हॅलो. कोण बोलतय? हा पाशाचा ऍक्सिडेंट झाला. पाशाचा ऍक्सिडेंट झाला? ओळखतो त्याला. मी नाही ओळखत. कोण पाशे? धर. ते म्हणतो कोण पाशा? ऍक्सिडेंट झाला म्हणल्यावर. हे तुझे मित्र आहेत का? हे तुझी समाजामध्ये इज्जत आहे का? हा, अरे विचार कर. जर शिक, स्वतः सुधारण्याचा प्रयत्न कर. लोकांचं बघून स्वतः राहणीमानाचा विचार कर. जर शिक. समजलं का? भाऊ आजपासून आहे मी सगळं सोडतो. हे केस बीस आहे का, हे कापून टाकतो. एकदम मी साधा सिंपल राहतो. हे साखळ्या बिकळ्या सगळं हे करतो मी. छपरीपणा सोडून देईन. आणि आतापासून भाऊ बर का बारक्या मी इथून पुढं सुधारतो. आता मी माझा बाप घरी आहे, मी त्याला नाही का लय बोललो. मी जातो आणि माझ्या बापाचे पहिले पाया पडतो. जाऊ का भाऊ? बरं आलं तुम्हाला डोळे उघडले. पाया पड आणि त्यांना म्हण की पप्पा माझ्याकडून जर काही चुकलं असेल ना तर मला माफ करा. इथून पुढे तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडून देणार नाही मी. माझा पगार जरी कमी असला ना तरी पण मी तुम्हाला सुखात ठेवीन. आलं का लक्षात? हा छपरीपणा बंद कर. आयफोन घातलाय 10,000चा आणि गळ्यात घातलंय नकली सोनं. याच्यात तू का भाई होत नसतो भाऊ. भाई व्हायचं असेल ना ते एकदा जेलमध्ये जाऊन बघ, मग तुला कळ भाई कसे असतात आणि काय असते. जा चल रे. आला मोठा भाई व्हायला. पप्पा ये जरा 50,000. अरे एवढे पैसे आले कुठून? तुला काय 15,000 रुपये पगार रे? तुझा मोबाईल कुठे? पप्पा काय झालं माहितीये का, आज माझं पेमेंट झालं कंपनीतून आणि मी आयफोन होता का तो आहे का मी मागे देऊन टाकला. पोरग तर सुधारलं का रे भाऊ? हॅलो बोल ना. काय 17 फोन लावतो रे? 12 तुला सांगितलं फोन नको लावतो. हा ठेव फोन डांगरे. भाई फोन कोणाचा होता? हे म्हाताऱ्याचा फोन होता. तर म्हणजे हा माझ्या बापाचा फोन होता. बापाचं म्हणजे वडील? हा वडील. वडिलांचा फोन होता. हा कोणत्या अँगलनी भाई यो?
तो याच्या बापाची इज्जत करू शकत नाही हे कोणत्या अँगलने भाई आहे रे? काय यामध्ये नकली सोनं घालून भेटतो गाव भर लोकांना सांगतो मी आलो भाई